आवाज सगळ्यांना येतो व्यवस्थित? सगळ्यांना दिसतंय? हा, कालचं काय सिम्प्लिफाय करायचं राहिलं होतं चला सांगा. हा सांगा ना. √7 मायनस 3/5 √7 2√7 बरोबर आहे. या आता मला सांगा सगळ्यांचा रॅडिकंड सारखा आहे का? किती रॅडिकंड? 7 आहे. सगळ्यांचं ऑर्डर सारखे आहे का? किती ऑर्डर? 2. म्हणजे आपण तो लिहू शकतो आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं आता आपल्याला इथे 7 लिहिलं बरोबर ना. ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? इथं काय असतं रे बाळांनो? साइन कोणतं इथं? मायनस, म्हणजे दिलं मायनस बरोबर आहे. इथं 3/5 इथं साइन कोणतं आहे? आणि इथं 2. आता तुम्हाला प्रत्येक संख्येला एक छेद असतो, थोडं समजून सांगण्यासाठी केलं. म्हणजे 1 लिहिताना मी काय लिहिलं? 1/1. एवढं सोपं, एवढं काय अवघड नाही. साइन मायनसचं आहे 3/5 प्लस. बर, आमच्या सरांनी एक सांगितलं, तुम्हाला ते सांगतो की ज्यावेळेस डिनोमिनेटर इक्वल नसेल तर त्यावेळेस ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. रूल लक्षात आला? काय सांगितलं? ज्यावेळेस डिनोमिनेटर इक्वल नसेल. मग आता इथे इक्वल आहे का? 1 आहे, 5 आहे, 1 आहे. डिनोमिनेटर इक्वल आहेत का पिलांनो? नाही. डिनोमिनेटर इक्वल, छेद समान नसतील तर ते समान करून घ्यावे लागतात. बरोबर आहे की नाही? मग याला कितीने मल्टिप्लाय करायचा? 5 नाही. मग वरती सुद्धा 5 नाही. नियम असा असतो, छेदाला जे गुणणार त्याला अंशाने गुणायचं. सॉरी, त्याला त्याच संख्येने अंशाला गुणायचं. बरोबर आहे की नाही? आणि इथं काय गुणायची गरज नाही. इकडे कितीने गुणणार परत? वरती पण कितीने? हा, मग 1 गुणिले 5 किती झाले? इथं बरोबर, वजा 3/5 मायनस 5 टू जा सॉरी आणि 5 1 जा 5 हे लिहिलं ब्रॅकेट मध्ये. ओके, काय डाऊट आहेत का? आगे चलो चलो. यामध्ये डिनॉमिनेटर सगळ्यांचा सारखा आहे का? मग एकदाच लिहायचा. सगळ्यांचा सारखा असला की एकदाच लिहायचा. तू आळस दिला ना परत मी तोंडात वाजवेल तुझ्या. आजोब करून येत जा प्रॉपरली, आंघोळ करून येत जा. पुढे हा नंबर किती आहे? 5. हा नंबर किती आहे? 3. हा नंबर किती आहे? 10. यांच्यामध्ये प्लस आहे, यांच्यामध्ये मायनस आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का? झालं? आता सरळ सरळ काय करणार तुम्ही? वजाबाकी करता का? काय झालं? आता काय करणार तुम्ही? कसं करणार तुम्ही ठरवा. 5 3 वजा करायचे करा 2 आणि परत त्यात 10 मिळवा. 12 छेद खतम. झालं काम. सोपं ना? किती जणांनी सोडवलं होतं रे? किती जणांनी सोडवलं होतं? चूक की बरोबर जाऊ दे मोर. श्रीनिवासने सोडवलं होतं. तुम्ही अभ्यास करा, सुरुवात करा. मी तुम्हाला सांगितलं ना, मी काय म्हटलं? सोडवलं. मी बरोबर विचारलं का? माझा प्रश्न असा होता, किती जणांनी सोडवलं? मी कावेरी मॅडम नाही आहे, परत मी गणेश सर नाही. मी एकदा रट्टायला लागलो की मी सुट्टी देत नसतोय. त्याच्यापेक्षा आपलं चांगले संबंध चांगले. तुम्ही अभ्यास करा. मी आता तुम्हाला बोलवलं शिकवलं, तुम्ही काय म्हणणार? नको जायला तिथे, रोज अभ्यास करा. झालं का? ऑनलाईन वाल्याला काय प्रॉब्लेम आहे का?
आवाज व्यवस्थित येतोय ना मोठा? हो सर. ओके. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, मल्टिप्लाय and write the answer in the simplest form. Multiply and write the answer in simplest form. लक्ष द्या माझ्याकडे आणि मग बोलू आपण काय करायचं ते. इज दॅट क्लिअर? नंबर 1 काय तेवढं सांगा आणि पुस्तक बंद करा. 3 12 मल्टिप्लाय रूट 18. ठीक आहे, झालं इथपर्यंत. आता काय करायचं, लक्ष द्या. त्याला इज इक्वल टू 3 चा काही संबंध नाहीये, म्हणजे त्याला काय नाही. मग रूट मध्ये काय येईल माहिती का? 12 आणि 18 काय येतील? 12 आणि 18. गुणाकार करायचंच नाही आपल्याला, आपल्याला फॅक्टर पाडायचे. 12 चे फॅक्टर सांगा चला. बेसक, बेत्रिक, 3 एक, बरोबर. आणि 18 चे फॅक्टर सांगा. 92, 3 त्रिक, 3 एक, झाले इथपर्यंत. मग ते फॅक्टर लिहून घेतले मी. 12 चे सांगा चला. 2 × 2 × 3 आणि 18 चे कळलं? गुणाकार करायच्या भानगडीत पडायचं नाही, फॅक्टर पाडायचे. आता फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती बाहेर काढायची संख्या? किती बाहेर काढायच्या? 2. का 2 काढायच्या? ऑर्डर 3 असती तर 3 पैकी 1 बाहेर काढले असते. 2 आहे म्हणून 2 पैकी 1. आता आपण काय करू, या 2 पैकी 1 2 बाहेर काढला, या 3 पैकी आता जोडीदार आहेत का कुणाला बघा बरं. मग आता गुणाकार करा. बेत्रिक आणि ह्याचा गुणाकार करून घ्या चला. 3 दुने साहेब, म्हणजे आपण मल्टिप्लाय पण केलं आणि सिम्पलेस्ट फॉर्म पण मध्ये सुद्धा आणलं. आपलं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायला सांगितलं ना, बरोबर आहे का? अजून एक घेऊ चला, सांगा नेक्स्ट. 3√12 into 7 3 ना 15 आहे का? मग आता काय करणार सांगा मला. 3 आणि 7 त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. नंतर रूट मध्ये काय काय लिहायचं? 12 आणि 15. गुणाकार करायचा का नाही? त्याचे फॅक्टर पाडायचे. 12 चे फॅक्टर सांगा त्याला. 12 चे 2 6 जा 12, बरोबर. 2 3 जा आणि 3 1 जा, बरोबर. आणि आता कशाचे फॅक्टर? 15 चे. हा, 3 5 5 1 संपले का? आता काय लिहायचे ना आपल्याला? एकवीस करू का इथं? आहे की नाही? मग रूट मध्ये किती आले सांगा मला. 2 × 2 × 3 कशाच्या ऐवजी आले? 12 च्या ऐवजी, बरोबर आहे. त्यानंतर 3 × 5. आता किती बाहेर काढणार आपण? 2 पैकी नक्की ना. मग या 2 पैकी 1 2 आला, या 3 पैकी, आणि राहिले किती? 5. सोपं आहे ना? हा, आता गुणाकार करा. बेत्रिक 6, 21 गुणिले 6, 6 1 6 6 दुने 100, 126 × √5. काय डाऊट? चलो 8 चे फॅक्टर सांगा. 8 चे 2 4 जा, बरोबर का? म्हणजे फॅक्टर काय पडले? 3 रूट मध्ये
2 हा 5 आहे तसा 5 चे काय फॅक्टर पडत कारण ते प्राईम नंबर आहे बरोबर की नाही. आता काय करायचं 2 पैकी 1 मग हाच बाहेर निघाला ना फक्त 2 निघाला का 4 निघाला बाहेर 2च आणि शिल्लक काय राहिलं 5 दुने 3 दुने किती जणांचा आला हातवरती करा. शौर्य तुम्ही सोडवलं नाही का चुकलं हे चुकू द्या चुकल्याने काय फरक नाही पडत आपल्याला. व्हेरी गुड. हा काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायला काय चुकत नाही शिकायचं आपल्याला परत परत त्याच चुका. नेक्स्ट घ्या चला. नेक्स्ट काय नेक्स्ट 5 हा 2 रूट काय करणार तुम्ही 5 into 2 लिहिलं आहे की नाही आणि रूट मध्ये काय घेणार तुम्ही 8 into 8. आता आपल्याला माहिती आहे 2 पैकी 1 घेतो आपण मग 8 डबल वेळा आलं तर एकदा घ्या काही राहतच नाही शिल्लक ना. मग 5 into 2 into 8 5 to the 10 5 दुने 10 आणि 10 8 ती सवय झाली ना तुम्हाला सवय आलं का लक्षात. आता तुम्ही कसं केलं असेल तुम्ही पाडले 8 चे फॅक्टर बेचोक 8 बेदुने 4 बे 1 बे. मग तुम्ही इथं काय लिहिले या ठिकाणी लिहिलेस सरळ सरळ आहे मी सांगतो आता बघा उत्तर तेच येणार आहे सोडवण्याच्या पद्धती. ह्या 8 चे 2 into 2 into आणि दुसऱ्या 8 चे तेच राहणार का बदलणार आहेत बरोबर का. आता 2 2 च्या जोड्या घेणार ना आपण मग ह्या 2 पैकी 1 2 आला बाहेर बरोबर का. या 2 पैकी 1 2 आला बाहेर बरोबर का बरोबर आहे ना. आणि या 2 पैकी 1 2 आला. आता याचा गुणाकार किती येणार बघा 5 दुने 10 दुने 20 दुने 40 दुने असं का नाही असं का सोपं आहे. हे पण मेथड वापरलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही. ओके नेक्स्ट घ्या चला डिवाइड अँड राइट answer in simplest form. ओके झालं. नंबर 1 घ्यायचा फर्स्ट सांगा मला रूट 98 डिवाइड बाय रूट 2 बरोबर आहे सोप्पं. हे थोडंसं आहे ना लांबवायचं असं लांबवलं नक्की इथे येणार 98 डिवाइडेड बाय 2. आता 98 चे निम्मे किती रे 49 बरोबर आहे म्हणजे किती आलं 49 आलं. आता 49 चे रूट मिळतील बघा आपल्याला 7 into 7 साथी साथी मग ह्यातला एक बाहेर काढायचा म्हणजे उत्तर किती आलं तुमचं खतरनाक. काय वेगळं केलं तुम्ही तसे हुशार आहेत तर तुमची गाडी ढकलते थोडीशी अभ्यास सवय नाही. नेक्स्ट घ्या चला एक सोडवतो मग तुम्ही सोडून घ्या. नेक्स्ट घ्या रूट डिवाइडेड बाय रूट 50 बरोबर का. काय करणार आहे पिल्लांनो 125 डिवाइडेड बाय कितीचा भाग देणार सांगा बरं 25 चा देऊ ना 25 चा टेबल येतो तुम्हाला 25 दुने आहे की नाही आणि 25 5 125 म्हणजे आन्सर किती आलं तुमचं संपलं. हा इथं कसं लिहिणार आपण 54 डिवाइडेड बाय हा. आता तुम्हाला जर 27 चा टेबल येत नसेल तर 9 चा टेबल आहे 9 त्रिक बरोबर का आणि बोला की
9 सक 54. मी घाबरलो ना. 3 एक 3, 3 दुने उत्तर किती आलं? 1 लिहायची गरज आणि लिहिलं तरी काय कोण फाशी देणार? जमलं का? नेक्स्ट मला सांगा, सुरुवात जेवढी करणे आपण किचकट केली, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की लय वेगळा टॉपिक आहे, पण जसं जसं आपण पुढे गेलो तसं सोपं जायला लागलं नाही. मग असं असतं, कोणते अभ्यास करतपर्यंत अवघड असतं, पण एकदा केला, सुरुवात केली की मग जमून जातं. हा, नेक्स्ट घ्या चला. रूट 310 आहे का? डिवायडेड बाय हे बघा, असं केलं आपण. 310 डिवायडेड बाय, बरोबर ना? हे तुम्ही सगळे रफ सोडत घरी गेलं बघा, पटपट आठवल तुम्हाला, काही इश्यू नाही होणार माझ्या मते. 5 ने 310 भाग द्या ना. 5 सक 30 ना, बरोबर? म्हणजे उत्तर आलं 62. आता इन केस आपलं सिम्पलेस्ट फॉर्म्युला 62 चे फॅक्टर पडतील 31 1 इंटू 2, 31 दुने 62. पण जुडीदार कोणी मिळतच नाही त्यांना, मग जुडीदार नसल्यावर घरातच बसायचं. जुडीदार असेल तरच बाहेर पडायचं, नाही तर पडायचं नाही. म्हणजे आन्सर काय झालं तुमचं? 62, रूट 62. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? ओके, नेक्स्ट. संपलं का? पुढचा प्रश्न कोणता आहे? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. एकदम सोपं आहे, घाबरायचं नाही, नाही समजलं तर विचारायचं. हा, नंबर 1 कोणतं एक्झाम्पल? ओके, म्हणजे याचा अर्थ काय की हा जो तुमचा नंबर दिसतो √5, हा आहे इररॅशनल आहे. कोणता आहे? त्याला काय करायचं आहे? रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं. लय सोपं आहे, एकदम सोपं आहे. कळलं का? त्यांनी काय सांगितलं, क्वेश्चन काय? रॅशनलाइज द, मग डिनॉमिनेटर हा तुमचा कोणता नंबर आहे? इररॅशनल नंबर. त्याला काय करायचंय? मग असा नियम आहे, उत्तराला सुरुवात करतोय मी, जे आहे ते लिहून घ्यायचं. लिहिलं, इथं गुणाकारात चिन्ह टाकायचं, त्याच नंबरने त्यालाच गुणायचं. पण नियम असा आहे, जर छेदाला एखाद्या संख्येने गुणलं तर अंशाला सुद्धा गुणावं लागतं. नियम विसरायचा, भेदभाव करायचा नाही. तुमच्या घरामध्ये जर खाऊ आणला तर फक्त बहिणीला दिला तर भावाला म्हणतो तू तसाच थांब, असं होतं का? नाही. किंवा भावाला आणतात आणि बहिणीला तर तुला नाही मिळणार जा, असं होतं का? नाही. तसं हे बहीण भाऊ आहेत, छेद आणि अंश. ते दिलं तर दोघांना द्यायचं, एकट्याला द्यायचं नाही. आपण छेदाला किती दिलाय? 5 का? √5. मग अंशाला पण तेवढाच द्यायचा, बरोबर? मग ह्याचा याचा गुणाकार किती होईल सांगा मला? 15 कसा होईल? हे रूट मध्ये आहेत का? त्यांचा गुणाकार 3√5 होईल. आणि याचा याचा गुणाकार किती होईल आपण शिकलोय? √25. आता लिहिण्याची गरज नाही, पण सांगतो. आता 25 चा रूट माहिती आहे किती आहे? म्हणजे डायरेक्ट इथं जर तुम्ही 5 लिहिले तरी चालणार आहेत. आणि 5 इज अ, झालं का रॅशनल नंबर? कळलं का नाही कळलं? अरे कळ्या का नाही कळ्या? आपला हा नंबर कोणता आहे हे तर कळलं की नाही? इररॅशनल. त्याला काय करायचं आहे? मग त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे, वेगळं काही करायचं. म्हणजे √5 ला कितीने मल्टिप्लाय केलं? पण नियम असा सांगतो की अंशाला आणि छेदाला दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागतं, बरोबर आहे की नाही? म्हणून छेदालाही √5 ने केला, आणि म्हणजे डिनॉमिनेटर इज ऑल्सो मल्टिप्लाय बाय 5, देन न्यूमरेटर इज ऑल्सो मल्टिप्लाय बाय √5. समजा √7 असते तर पाहूया पुढचं एखादं उदाहरण. सांगा चला मला. सेकंड एक्झाम्पल काय आहे? 1/√,
14. What is the nature of root 14? root 14 काय रॅशनल आहे का इरॅशनल आहे? मग त्याला काय करायचं आपल्याला? मग 1/√14 लिहून घेतला, त्याला मल्टिप्लाय कितीने केलं? √14 ने. वरती पण कितीने केलं? आता कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर तेच आहे, तीच संख्येत आहे. म्हणजे वरती किती येईल तुमचं आणि खाली किती येईल? फक्त 14. रूट निघून जातं. हा कोणता नंबर झाला? नाही तर असं करा, तुम्हाला अजून एक सिम्प्लिफाय सांगतो. 14 × 14. आणि तुम्हाला माहिती 2 असतील तर त्यातला एक घेतो आपण. राहिलं काय? मग थोडक्यात डायरेक्ट लिहा. समझ में आया? समझ में आएगा? ऑनलाइन वाले बोलत नाही आज. जानू, नेहा, आदिनाथ, हो सर. समजताय का? समजलं सर. हो सर, समजलं. कन्फर्म का? चला, काय केलं? 5√7 इंटू √7 ने मल्टिप्लाय करायचं. मग वरती पण किती लिहिणार तुम्ही? याचा आणि याचा गुणाकार 5√7 आहे की नाही? त्यात काय चेंज नाही होणार. आपण याचा आणि याचा गुणाकार रूट काढून टाकायचं. काही नाही, रूट लिहिले. जाऊ दे, चूक आता परत ती चुकी होईल का रे विराज? होईल का चुकी? नाही. म्हणजे अशाच गोष्टी असतात, चुकातनच माणूस शिकतो. चालतंय? नेक्स्ट एक्झाम्पल. चला, 6/9√3. याला कितीने मल्टिप्लाय करणार आहे तुम्ही? 6/9. नाही, जो इरॅशनल नंबर त्यानेच मल्टिप्लाय करायचं. हा 9चा संबंध आहे का? 9 हा रॅशनल नंबर आहे. आपल्याला कोणतं सांगितलंय? इरॅशनल नंबर चेंज करायचा ना. मग इरॅशनल नंबर 9 आहे का √3 आहे? √3 आहे. मग √3 नेच मल्टिप्लाय करा ना. आणि वरती पण कितीने मल्टिप्लाय करणार? कळलं का? कन्फ्युजन नाही ना काही? शर्वरी इकडे लक्ष दे. आता 6√3 वरती झाले, आपण 9 आहे तसा, आणि √3 मल्टिप्लिकेशन 3 झालं का? पुढे सांगतो ना, इथपर्यंत झालं ना. आता भागाकार करा. 3 1 3 2 संपलं उत्तर. काय डाऊट आहेत का? की सर मला इथं समजलं, परत करून दाखवा, काय असं काय? माझी तयारी परत सांगायला. हा, 9ला 3 ने मल्टिप्लाय केला असतं. इथून पुढे उत्तर सांगतो परत. इथं 6√3 राहिले असते आणि 9 दुणे 12, सॉरी 9 दुणे 9 त्रिक 27. इथं किती आले? 27 आले. पण आता याचा गुणाकार होईल, भागाकार होईल ना. 3 दुणे 6 आणि 3 9 म्हणजे उत्तर किती आलं? 2√3 अपॉन काय वेगळं आलं? सिम्प्लिफाय करायचंच ना आपल्याला. समजलं पिल्या? नेक्स्ट घ्या. चला, हो, भाग जर जात असेल, फक्त या रूटला हलवायचं नाही, नाही ह्याच घालवसाल, इथला 3 पण घालवसाल नंतर काही काळानंतर. तसा उद्योग करायचा नाही. चला पुढे चला. 11√. मी नाही सोडा, मला कंटाळा आला, ते बोर व्हायला लागला. 2.4. एक्सरसाइज 2.4 बरोबर आहे. ठीक आहे. काय आहे इथं? √3 मल्टिप्लाय मायनस. आता एवढं सोपं आहे बाळांनो. तुम्हाला माहिती आहे, कंसाच्या बाहेर जर एखादा संख्या असेल ना, तर कंसातल्या प्रत्येक संख्येला ते गुणतं. म्हणजे √3 ने कशाला गुणायचं आपल्याला? √7 ला पण गुणायचंय आणि √3 ला पण गुणायचंय. क्लिअर झालं? पण साइन कोणतं राहणार मध्ये दोघांच्या? मायनस. म्हणजे गुणाकार करा. चला पहिला √3 इंटू, गुणलं पहिलं, गुणलं का? कुणाकुणाचा गुणाकार केला ते पाहून घ्या एकदा. 3 चा आणि 7 चा रूट मधल्या, बरोबर. आणि दुसऱ्यांदा गुणाकार कोणाचा करायचा आहे हे आपण ब्रॅकेट मध्ये टाकू. मायनस √3 इंटू, बरोबर आहे का?
आता याचा गुणाकार किती झाला सांगा मला? 7 त्रिक 21. चेतना बाळा कळतंय का तुला? तू लक्ष नसतं बऱ्याचदा, असं नाही चालत. आणि याचा याचा गुणाकार तुम्हाला माहिती काय येईल? रूट 9च येईल, वादच नाही. पण आता इथून पुढे लक्षात ठेवा, कोणत्याही दोन रूट मधल्या संख्यांचाच गुणाकार तो रूट काढून टाकतो, शॉर्टकट. म्हणजे फॉर एक्झाम्पल √7 × √7 असेल तर काय लिहिणार तुम्ही? लक्षात आलं? समजलं नाही यश का नाही? काय कन्फ्युजन आहे? नाही तर मग असं करा, तुम्हाला माहिती आहे 7 7 49 आणि 49चं वर्गमूळ किती? शेवटी तिथेच जातो आपण. मग शॉर्टकट सांगितला, रूटचं चिन्ह काढून टाकायचं. हे ना हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येणार बरं का ऍप्लिकेशनला, त्यामुळे विसरायचं नाही. जर अजूनही डाऊट असतील तर विचारून घ्या. आणि हे लिहिताना ही संख्या पुढे आणायची, ती मायनस आहे तर मायनसच ठेवायची. आणि ही कोणती तुमची? प्लस आहे, मग प्लस असं उत्तर लिहायचं, शेवटचं फायनल उत्तर. रूटची संख्या मागे न्यायची आणि जी प्रॉपर संख्या म्हणजे रॅशनल नंबर पुढे घ्यायचा आपला. काय रे, काय झालं? झालं डाऊट क्लिअर? झालं का? पुढचं सोडवताय का सोडू? हा, काय आहे पुढे सांगा? ब्रॅकेट मध्ये √5 √7 √2. फक्त पुढचं मागे गेलंय फक्त, बाकी वेगळं काही नाही. आता पहिल्यांदा कुणी कशाला गुणायचं सांगा मला? 5 ने √2 ला गुणा किंवा √2 ने 5 ला √5 ला गुणा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आन्सर लिहायचं असेल तर √5 × √2 हे पहिल्या ब्रॅकेट मध्ये आलं, बरोबर. मायनस सांगा दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल? आहे की नाही? √7 × √2. आता याचा याचा गुणाकार सांगा? √10 √10 ना, मायनस 7 दुने ह्याच्या पुढे जायचंच नाही. आला असेल बरोबर? नाही नाही, याच्यात काय सोडवणार? आता याची वजाबाकी होणार आहे का मला सांगा? का नाही होणार? कारण इथं 10 आहे इथं 14 आहेत. आपल्याला वजाबाकी करायची असेल तर रॅडिकंड सारखा लागतोय, माहिती आहे ना? आहे की नाही? त्यामुळे त्याची वजाबाकी होणार, बेरीज होणार नाही. का नाही होणार? रॅडिकंड सारखा नाही, ऑर्डर सारखी नाही. ऑर्डर आणि रॅडिकंड दोन्ही सारखे असेल तरच बेरीज आणि वजाबाकी होते. हे विसरला नाही तुम्ही? विसरला असेल तर परत सांगितलं. नेक्स्ट द्या चला. पहिल्या ब्रॅकेट मध्ये हा 3√2 मायनस परत ब्रॅकेट आहे हा √2. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. हा, आता ह्याच्यामध्ये फक्त 2 दिलेत आपल्याला, दोन प्रत्येक ब्रॅकेट, दोन ब्रॅकेट मध्ये 2 हे काय म्हणू आपण त्याला, सर्ट्स आहेत. आता पहिल्यांदा या नंबरने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. चला सांगा, हे काय आहे नाही? बरं असं का सोपं? हे जे ब्रॅकेट आहे ना ते 2 वेळा लिहून घ्या. 4√3 मायनस √2 आणि इकडे पण लिहूया आपण. कुठं मी काय म्हंटल की कोणतं तरी एक ब्रॅकेट 2 वेळा लिहा. मी काय म्हंटल कळलं मला? मी असं म्हंटल की कोणतं तरी एक ब्रॅकेट 2 वेळा लिहा आणि एकदा याने गुणा एका ब्रॅकेटला आणि एकदा याने गुणा. म्हणजे पहिल्यांदा गुणला आपण 3√2 ने, समजलं का? आणि दुसऱ्यांदा कितीने गुणलं? -√3. मायनस विसरायचा नाही. आता गुणाकार कोणाकोणाचा परत एकदा याचा आणि याचा करा. चला आता स्टेप बाय स्टेप जाऊया. 3√2 × 4√3 बरोबर. नंतर
याचा आणि याचा करा, मायनस येईल. हा मायनस नाही तर म्हणून इथं मायनस आलं. 3√2 समजलं? त्याचं काम झालं. आता 2 मिनिट थांब. -√3 ने कोणाला गुणलं? 4√3 ला, बरोबर. आणि त्याच -√3 ने कशाला गुणायचंय? -√2 ला. मग मायनस मायनस काय होतात रे? √3 × √2 झालं इथपर्यंत. आता 1 गुणाकार, 2 गुणाकार, 3 गुणाकार आणि 4 गुणाकार करून घ्यायचे आपल्याला. चला सांगा. 3 चौक आणि 3 दुने झालं. पुढे -3 × याचा याचा गुणाकार काय येईल रे? √2 चा गुणाकार 2 येणार ना. ब्रॅकेट ते सर्टचं साइन आहे ते निघून जातं, म्हणजे इथं आले 2. आता याचा याचा गुणाकार सांगा. पण 4 आहे ना आपले, हा 4 आहे ना. 4 इथं घेतला आणि 3 इथं घेतला, कळलं? त्यानंतर प्लस √6. चला आता 6. ह्याचा गुणाकार काय येईल रे? पण -6 येईल ना. ह्याचा गुणाकार काय येईल? हा प्लस रूट. आता काय कर, आता ह्यांचं काय होईल ते सांगा मला. मी असं मांडून घेतो, असं मांडून घेतो. 12 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 आणि ह्याची बेरीज होईल ना तुमची. 12 आणि 6 18. पण लिहिताना वजाच लिहावं लागेल. हा म्हणजे इथं किती आलं तुमचे? -18. आता हे तुम्ही सोडवलेलं आहे बघा. सारखं असेल तर एकदाच लिहितो आपण. आणि मग इथं 12 आणि इथं किती असतो? 1 -18. 12 आणि 1 झाले वर्गमुळात 6. म्हणजे फायनल उत्तर काय झालं आपलं? -18 अधिक 13√6. आता कुठे शंका आली का ते विचारा मला. हा हे 12 आणि 6 ह्यांची बेरीज किती झाली? मी काय म्हटलं? हा बोल ना. हे तुम्ही आपण शिकलो नाही का? विचार करा ना. 12 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 यांची बेरीज करताना मी तुम्हाला आज सांगितलं होतं ना की जे सर्ट्स आहेत ते सारखे आहेत म्हणून एकदाच लिहायचे. आणि 12 आणि इथं काय असतो? 1 असतो ना, अधिक 1 म्हणजे 12 अधिक 1 किती झालं? 13. हे जुनं आलं तुम्हाला. मी तुम्हाला मागेच सांगितलं जुनं तुम्हाला येत राहणार आहे. हे बेरीज आपण शिकलेलो आहे एका टॉपिक मध्ये, ऍडिशन मध्ये. मला याच्या अगोदर एक्सरसाइज मध्ये शिकलेलो आहे. ऑर्डरला 2 असतो. ऑर्डरला त्याच्या अगोदरची संख्या 1 धरायची. ऑर्डरला काय नसलं तर ऑर्डर बद्दल बोललोय आपण. चला बोला, शंका असेल तर, नाही तर परत समजून सांगायला काय प्रॉब्लेम नाही. जीव नका काढू. कुठं तुम्हाला आडलं ते बळच तुम्हाला रेकॉर्डिंग तर मिळणार आहे तसंही. फक्त तुमच्या शंका मला विचार. पूर्ण सांगायचं कशाला विनाकारण सांगायला होता. कुठून बाळा? इथून म्हणजे कुठून? हे 12 आणि इथला 1 ते एका कंसात लिहिले. ही बेरीज तुम्हाला आधी शिकवलेली आहे मी. आणि वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 2 वेळा आहे ना, तो कॉमन लिहिला. झालं. आणि हा बरोबर. 6 आणि 12 इकडे घेतला आपण. 6 आणि 12 ची बेरीज किती झाली? नंबर तर लक्ष नाही तुझं. 12 आणि 6 किती झाले? 18. पण वजावालाची बेरीज वजच राहते म्हणून ते -18 लिहिले.
आणि बाकी मग हे 12 आणि 1 13 झाले आणि वर्गमूळ 6 आणि वजा 18 हे वजा 18 फक्त पुढे आणले तर हे फक्त मागे दिलं बाकी काही केलं नाही. थर्ड स्टेप नाही कळाली. तू काय केलं माहितीये का मी जर शिकवत होतो ना तर तू खाली पाहत होती. बर ही स्टेप ना याने याला गुणलंय बघ पहिल्यांदा गुणलंय का बघ हाय का बघ हे दिसतंय तुला इथं हा हे दिसतंय क्लिअर आहे ना. परत याने या संख्येला गुणलं पण साइन कोणतं इथं म्हणून इथं पण काय घेतलं आता गुणलं याने हे दिसतंय का तुम्हाला इथं आहे का आणि नंतर हा √2 इथं आला. काय वेगळं केलेलं कंसाच्या बाहेरच्या संख्येने कंसाच्या आतल्या संख्येला गुणलं. चिन्ह बदललंय का नाही. परत सेम इथं केलं √3 ने कशाला गुणलंय 4√3 ला बघा √3 आणि 4√3 पण साइन कोणतं होतं आपलं मग इथं मायनस बरोबर. त्याच -√3 ने याला गुणलं पण मायनस आणि मायनसचा गुणाकार काय होतो म्हणून इथं काय दिलं मी प्लस दिलं बरोबर आहे. आणि गुणाकार कोणाकोणाचा करायचा √3 आणि √2चा √3 आणि √2चा कळलं. आता इथं पुढे जाऊया आपण याचा गुणाकार केला 3 दुने तो इथं लिहिला आहे राहिला हा 3 आणि हा 4 3 चौक लिहिले की इथं 12 बरोबर आहे ना. पुढे या चला हे मायनस आहे तसं मायनस इथं लिहिलं बरोबर आहे. आता गुणायचंय 3 ला इकडे संख्याच नाही म्हणजे इथं 1 असतो तुम्हाला माहिती 3 1 3 आहे तशी घेतलं आणि √2चा गुणाकार काय होतो म्हणून इथे घेतला 2 बरोबर आहे. समजतंय ना. नाही समजलं मला टेन्शन येतं. इथं 1 आहे बाळांनो मग 4 ने 1 ला गुणलं 4 वजा चिन्ह आहे का इथं तेच इथं घेतलंय बघा हा आणि √3चं मल्टिप्लिकेशन आलं 3 याचा याचा गुणाकार 3 दुने आलं कसं. आता पुढचं तुम्ही परत सांगितलं होतं मग काय शंका आहेत का रे 1/√7 प्लस √2 मागाच्या पेक्षा वेगळे नाही रॅशनलाइज. आता काय सांगतो बघा काय केलं तुम्हीच बघा तेच करायचंय. म्हणजे इथं जर ही संख्या आहे तशी लिहिली का मी इकडे ते बघा फक्त इथं प्लस होतं म्हणून मी इथं मायनस घेतलं. इन केस इथं मायनस असतं तुम्ही काय केलं असतं इकडं क्लिअर झालं. मग आपला नियम काय छेदालच्या गुणलं त्यालाच अंशाने गुणायचं ना नक्की का अरे नक्की का पिल्लांनो. मग आता वरती किती लिहिणार मी √2 ओके. आता इमॅजिन करा बरं का रे हा आपला ए बरोबर हा आपला बी तोच ए इकडे तोच बी इकडे फक्त चिन्ह काय मग ए प्लस बी आणि ए मायनस बी चा गुणाकार काय होतो a² मायनस ए कोणता आहे √7 त्याचा काय करायचं आपल्याला बी कोणता आहे त्याचा काय करायचा चिन्ह कोणतं हे आयडेंटिटी वापरली का बघा ए चा स्क्वेअर म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग वजा पहिली संख्या कोणती आपली √7 दुसरी संख्या कोणती आहे त्या दोन्हींचा वर्ग केलाय मी आणि चिन्ह कोणतं द्यायचं असं पण लक्षात आयडेंटिटी पण लक्षात ठेवा. नाही लक्षात आलं तर पहिल्या संख्येचा वर्ग वजा खाली आणि वरती याला गुणल्यावर 1 ने याला गुणल्यावर काय राहतंय 30 नंबर राहील ना. मग वरती राहिलं 7 √7 √2
आता सोडूया पुढे. वरती काय बदल होणार? आता मला सांगा, फक्त तीच संख्या 49 कशाला, तीच संख्या ठेवा फक्त. त्याचं कारण असं समजा, बघा बरं का, मी सांगतोय काय व्यवस्थित समजून घे, हे शिकायचंय आपल्याला. असं आहे तर अशा वेळेस काय करायचं, तुमचा हा 2 जातो आणि 7 जातो. कसं जातो सांगतो मी. 7चा वर्ग किती करणार तुम्ही? 49. आणि 49 चं रूट किती आलं? म्हणजे मी डायरेक्ट काय लिहिलं इथं, म्हणजे दोन्ही माध्यम तुम्हाला माहिती कळलं पाहिजे. ओके. आणि इथं काय लिहिणार आहे तुम्ही? 2 लिहिणार, फक्त चिन्ह कोणतं द्यायचं? मायनसचं. वरती काय बदल आहेत का? आणि खालनं 7 2 गेले, हा काय झाला तुमचा? रॅशनल नंबर. आणि आपल्याला सांगितलं होतं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. केलं काम आपण? काय काय केलं मला परत एकदा रिवाइज करून सांगा. हा छेद आहे, छेदाला त्यानेच गुणलं पण साइन अपोजिट घेतलं, म्हणजे प्लस असेल तर आणि मायनस असेल तर झालं काम. कळतंय का? ओके ठीक आहे. अजून मग ते पुढे सोडू शकतो आपण. अजून एक घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात. चल सांगा. 3 अपॉन हा बरोबर आहे. आता मी काय केलं, 3 वरती आहे तसं लिहिला, हे आहे तसं लिहिलं, यात बदल केला. पण गुणायचंय मला, गुणायचंय तर कशाने गुणणार? यानेच गुणायचं. 2√5 आणि 3√2. फक्त इथं काय आहे तुमचं, मग तिथं काय करायचं आणि हेच नंबर वरती लिहायचा. कळलं का? नक्की. खाली काय सांगितलं, ह्याचा स्क्वेअर करायचा. केला, चिन्ह कोणतं द्यायचं? मग ह्याचा पण स्क्वेअर करायचा. झालं. म्हणजे ए मायनस बी गुणिले ए प्लस बी, त्याचं आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एवढं सोपं आहे. आणि वरती असं करा, 3 ने याला गुणावं लागेल. 2√5 मायनस 3√2 प्लस आहे. बरोबर. आता गुणाकार कोणाचा कसा कसा करायचा त्याची मदत करा मला. ह्या 3 ने याला मल्टिप्लाय करा. चला डायरेक्ट करा. 3 2 जा 6. 6 रूट किती आले? 5 आले. या 3 ने परत याला मल्टिप्लाय करा. प्लस आहे ना, 9√2 अपॉन 2 चा वर्ग करावा लागेल आपल्याला. किती? 4. ह्या √5 चा सुद्धा वर्ग करावा लागेल. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, रूटचा स्क्वेअर केला ना तर स्क्वेअर रूट निघून जातं, स्क्वेअर आणि तीच संख्येला यायची फक्त. असं मागे सांगितलं नाही का मी तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला आज सांगितलं होतं का, √5 चा स्क्वेअर करताय तुम्ही, मग फक्त काय लिहा? 5 लिहा. कळलं ना? म्हणजे इथं आला प्लस तर मायनस आहे, मायनस. आता या 3 चा स्क्वेअर करा, 9. आणि याचा √2 चा स्क्वेअर. समजलं तुम्हाला? आता वरती काही बदल करू नका. वजा खाली ह्याचा गुणाकार हा आणि वजा किती आले? वरती काही बदल करायचा